शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांची पेरणी गोड होणार आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आनंद वार्ता, अखेर मान्सून केरळामध्ये दाखल। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आगमन। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार। कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन। शेतकरी कर्जमुक्तीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून आता कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे। लवकरच कर्जमाफी होणार। सरकार सकारात्मक, सर्व प्रश्न निकाली निघतील, सर्व निर्णय लेखी स्वरूपामध्ये देण्याची जरांगे पाटील यांची मागणी। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने काम करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। पीएम किसानसाठी ॲग्रिस्टॅग बंधनकारक। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या लाभासाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी तसेच ई-KYC पूर्ण असायला पाहिजे। या 2 बाबींची पूर्तता असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील। आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, पुढे बघूयात। राहुल गांधीचं मोठं वक्तव्य, देशात आणीबाणी लागणार, मोदी वर्षभरामध्ये पंतप्रधान पद सोडणार। राहुल गांधीच्या दाव्याने खळबळ उडाली। सोयाबीनला क्विंटल मागे 7,000चा दर, शेतकऱ्यांची झोळी रिकामी। साठेबाजांना मात्र फायदा। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होताना दिसत नाही। शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमुक्ती। राज्यातील 55 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा। 36,585 कोटींची गरज असल्याची माहिती समोर आली आहे। कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता राज्यातील नेमकी कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे देखील पाहण्यासारखे असणार आहे। लवकरच आता कर्जमाफी होणार। कांदा उत्पादकांचा खिसा रिकामाच, खर्च लाखांचा, अनुभव कवडीमोल। शेतकऱ्यांमधून संतापाचा सूर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देणं अत्यंत आवश्यक आहे। खरीपाच्या तोंडावरती रासायनिक खतांच्या दरात 25% वाढ। शेतकरी संकटामध्ये। खतांच्या दरामध्ये 25% वाढ झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले। 20 जूनपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्याचे निर्देश। राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या 20 जूनपर्यंत कर्जमाफीच्या पोर्टलवरती अपलोड करण्यामध्ये याव्या असे निर्देश देण्यात आले। एल निनोचे संकट, जलयुक्त शिवारसाठी 170 कोटींचा निधी। प्रत्येक जिल्ह्याला मिळणार 5 कोटी। एल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने जलयुक्त शिवारसाठी 170 कोटींचा निधी मंजूर केला। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले पाहिजे, तर त्याकरिता तुमची ई-KYC पूर्ण असायला पाहिजे। जर तुमची ई-KYC पूर्ण नसेल तर आजची आज ई-KYC पूर्ण करून घ्या, कारण की ई-KYC पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ॲग्रिस्टॅग पोर्टलवरती नोंदणी असायला पाहिजे आणि तुमचा फार्मर ID देखील असायला पाहिजे। जर अद्याप देखील तुम्ही फार्मर ID काढलेला नसेल तर आजची आज फार्मर ID काढून घ्या। जर फार्मर ID असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण असेल आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल तर अशाच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार असल्यामुळे जर अद्याप देखील तुम्ही ई-KYC केली नसेल तर ई-KYC करून घ्या आणि फार्मर ID काढलेला नसेल तर फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। ठिबक अनुदान 1 वर्षापासून रखडले शेतकरी कर्जबाजारी। पोखरा टप्पा 2 मुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडल्याचे चित्र। अनुदानाच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज देखील काढले।
पीक विम्यासाठी प्रत्येकी 2,000ची कपात. खरीप हंगामात धान पिकाला संरक्षण कवच म्हणून पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांची कपात केली जाते. मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी बघायला मिळत आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधी थकीत रक्कम भरा. 2019च्या लाभार्थ्यांना केवळ 50,000चीच सवलत असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2019च्या लाभार्थ्यांना केवळ 50,000चीच आता सवलत देण्यात आली. जगाचे टेन्शन वाढणार, पावसाचा पॅटर्न बदलणार. दुष्काळ आणि उष्णतेची लाट, एल निनो संदर्भात हवामान संघटनेची चिंताजनक भविष्यवाणी बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर समोर आलेल्या माहितीनुसार आता जगाचे टेन्शन वाढण्याचा देखील अंदाज वर्तवण्यामध्ये आला. नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये शिथिलता, बाजार समित्यांमध्ये खरेदीस परवानगी, बाजार शुल्क देखील माफ असल्याची माहिती. एल निनोच्या चिंतेमुळे केंद्र सतर्क, कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले जाईल असं कृषी मंत्री म्हणाले. लाडकी बहीण योजनेप्रमाणे फसवणूक खपवून घेणार नाही, राजू शेट्टींचा महायुती सरकारला इशारा. शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही असा इशारा देत कर्जमाफीबाबत सरकारने भूमिका ताबडतोब स्पष्ट करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणाऱ्यांची संख्या घटणार, प्रोत्साहनपर लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. सध्या जर बघायला गेलं तर 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणाऱ्यांची आता संख्या घटणार असल्याची माहिती. लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा धक्का, 80 लाख महिलांचे पैसे येणे बंद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमधून तब्बल 80 लाख महिला अपात्र झाल्या. कर्जमाफीऐवजी संपूर्ण सातबाराच कोरा करण्याची शेतकरी संघटनेची मागणी. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज देऊन उभे केले तरच राज्यातील शेतकरी जगेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करण्यात येत आहे. कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार असल्याचं RBI गव्हर्नर यांनी म्हटलं आहे. पीक विमा यंदा जुनीच ट्रिगर समाविष्ट करण्यास प्रशासनाचा नकार. राज्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेमध्ये यंदा कोणताही बदल करण्यास राज्य सरकारने नकार दिला असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. आणखीन 60 लाख लाडक्या बहिणींची नावे वगळणार, अंबादास दानवे यांचा खळबळजनक दावा. आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची अंबादास दानवे यांनी केली मागणी. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार असून आता यावेळच्या निधी वितरणामध्ये सरकारने एक मोठा प्रशासकीय बदल केला आहे. बघा, नमो शेतकरी योजनेचा निधी वाटप करण्यासाठी जनरल प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गांसाठी वेगवेगळे लेखाशीर्ष तयार करण्यामध्ये आले आहेत आणि यामुळे प्रत्येक प्रवर्गातील शेतकऱ्याला त्याचा हप्ता थेट आणि वेळेमध्ये मिळण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, हप्त्याच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असायला पाहिजे. म्हणजेच की KYC पूर्ण असायला पाहिजे, तसेच फार्मर ID असायला पाहिजे, बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे आणि भूमी अभिलेख नोंद या ठिकाणी अद्ययावत असायला पाहिजे. जर या साधारणतः 3 ते 4 बाबींची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करावी. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID काढावा. तसेच ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करावे. आणि ज्या शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंद अद्ययावत केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंद म्हणजेच की लँड सीडिंग पूर्ण करून घ्यावं. जर या सर्व बाबींची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. बघा, आता खरीप हंगामाची सुरुवात या ठिकाणी होतच आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता, 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 9वा
हप्ता, 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार असल्यामुळे नक्कीच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना काही ना काही या ठिकाणी आधार मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता तसेच पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती या ठिकाणी बघणार आहोत आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।